संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेचा घोटाळा झाल्यानंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती। याच अनुषंगाने दिल्लीमध्ये गेल्या 22 दिवसापासून सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं। त्यांना काल दिल्ली पोलिसांनी उचलून नेलं। त्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरामध्ये गांधीबुद्ध चौकामध्ये युवा महाराज सेनेच्या वतीनं एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे। सह्याची मोहीम गेल्या वाढता प्रतिसाद मिळतोय। काय सांगाल दादा, तुम्ही आज एक दिवस लाक्षणिक उपोषण करताय, कसा पाठिंबा आहे? जे नीट एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थी आत्महत्या करतात। पेपर फुटतोय, जे देशाची सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पेपर फुटल्यानंतर आत्महत्या करावी लागते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या उद्रेक होतोय दिल्लीमध्ये। जर आज बघितलात तर सोनम वांगचुक सर जे आहेत ते 19 दिवस 20 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात आणि उपोषण केल्यानंतर त्यांच्या मागण्या काय आहेत तर नैतिक जबाबदारी घेऊन 21 या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। नीटमध्ये जे घोटाळ्यामध्ये जे सामील आहेत त्या आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ही नैतिक जबाबदारी नैतिक मागणी आहे आणि मागणी करणं हा हक्क आहे विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा। भारतीय म्हणून आमचं ते एक कर्तव्य आहे। आम्ही मतदान जसं करतोय आणि त्यातून सरकार निवडतोय तर त्या पद्धतीनंच आम्ही मागणी करणं सुद्धा आम्हाला योग्य वाटतं। आज संसदेवर मोर्चा निघाला, आज पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना ठेवला। काय सांगाल, विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी म्हणतायत? जसं बघितलं तर शांततेमध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतोय, कधीच उद्रेक करत नाही। पण जर आत्ताच्याच लेटेस्ट बातमीनुसार त्या ठिकाणी लाठीचार्ज झालाय। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की पोलीस प्रशासनात जर ज्या वेळेला त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून तुम्ही शिकत होतात तेव्हा सुद्धा जर तुमच्यावर गुन्हे नोंद झाले असते, असे लाठीचार्ज झाले असते तर त्यावेळेला तुम्हाला या अधिकारी म्हणून आमची सेवा करण्यासाठी, भारताची सेवा करण्यासाठी तुम्हाला येता आलं नसतं। तर या विद्यार्थ्यांचा हक्क आहे आमचा आणि उद्या हे भविष्य आहे भारताचं। हे सुद्धा IPS अधिकारी होणार आहेत, IAS अधिकारी होणारे विद्यार्थी आहेत। तर त्यांच्यावर लाठीचार्ज न करता शांततेत त्यांना आंदोलन आणि आपली मागणी त्या ठिकाणी मागण्याचा अधिकार आहे, त्याला त्यांनी समर्थन केलं पाहिजे। पुढची मागणी काय असेल तुमची? यामध्ये सोनम वांगचुक सरांना जे हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मर्जीचं हॉस्पिटल, त्यांना त्या ज्या ठिकाणी कम्फर्टेबल वाटेल, त्यांच्या जीवाला धोका होणार नाही अशा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांना दिलं पाहिजे। त्यांचं ज्या उपोषण चालू आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं दबाव तंत्र वापरलं नाही पाहिजे आणि ज्या आज पोलीस प्रशासन बघितलं असा उचलून नेलं, त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये तसं उचलून दबाव तंत्र नेलं तर ते एकटं त्यांना सोनम वांगचुक सरांना नेलं नाही तर जेवढ्या भारतातनं करोडो विद्यार्थी आहेत, जे भारतीय आहेत त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्या विश्वासाला उचलून नेलंय आणि सरकारनं त्यांच्यावर दबाव टाकतायत। तर सगळ्या भारताच्या करोडो विद्यार्थी नागरिकांच्यावर हा दबाव आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी गांधीबुद्ध चौकामध्ये एक दिवस लाक्षणिक उपोषण सुरू झालंय, वाढता प्रतिसाद मिळते, सह्याचा वाढता पाठिंबा विद्यार्थ्यांकडून मिळतोय। त्याचबरोबर जर बघितलं तर या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय दिसून येतोय। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।